चला तर मग आपण पण हा हार तयार करायला सुरू करूया. सगळ्यात पहिले मी तर बेबी पिंक कलरचा पाईप क्लीनर घेतला आहे. तुम्ही कोणत्याही कलरचे फुलं बनवून हे हार तयार करू शकता. त्यानंतर मी इथे अप्रॉक्स 3 सेंटीमीटरची मेजर करून त्याला खालून पिळा मारला आहे. तसंच मी दुसऱ्या साईडनेही केलं आहे आणि परत अजून एकदा मी लास्ट वेळा खाली अजून एकदा पिळा मारून घेते. तर अशा पद्धतीने बघू शकता अशीच पाकळ्या आपल्याला तयार करायच्या आहेत. आता मी त्याला प्रॉपर वरती टोक आणण्यासाठी थोडं प्रेस करते आणि ही बघा आपली पाकळी तयार झाली. तर तसेच मी पिंक कलरची 4 पाकळ्या तयार केल्या आहे आणि डार्क ब्ल्यू कलरच्या 3. आता आपण त्या पाकळ्यांना प्रॉपर असं मी जसं तिथं दाखवलं आहे तसं चिटकावून घेऊयात. आणि त्यानंतर मी इथे पानं मतलब थोडंसं पानाचा कलर असा थोडा टच देण्यासाठी असे हिरव्या कलरचा पाईप क्लीनर अंदाजे साईज घेऊन तिथं प्रॉपर चिटकावून घेत आहे. तुम्ही ग्ल्यूगनच्या ऐवजी कोणताही दुसरा ग्ल्यू वापरू शकता. तर हे बघा मी अशा प्रकारे इथं प्रॉपर चिटकवत आहे जेणेकरून ते एका पानाचा टच दिल्यासारखा वाटेल. तसेच मी इथं सगळ्या पाकळ्यांना फुलांना ग्रीन कलरचा पाईप क्लीनर चिटकावून घेतला आहे. आता मी हे थोडंसं एक्स्ट्राचं मागचं कट करून घेते आहे जेणेकरून ते थोडं मेसी दिसणार नाही. जास्तही नाही करायचं नाही तर ते आपलं सगळं खराब होऊन जाईल. थोडंफारच करायचं, जितकं एक्स्ट्रा दिसतं आहे ना तितकंच. आता आपण त्याच्या जे एंडिंगला आहे ना तिथे एक मोती लावून घेऊया जेणेकरून ते फूल जे आहे ते अजून छान दिसेल. तर मी इथं मोठा मोती लावून घेते आहे. अशाच प्रकारे मी सगळ्या फुलांना असंच करून घेतलं आहे. आता त्यानंतर मी मोत्याची माळ ओवत आहे 3 पदरी. तर प्रॉपर माळ ओवल्यानंतर हे बघा आपला फुल फायनल लुक.